हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आपल्या हातात लक्ष्मी आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती आहे. तर आपल्या हातात लक्ष्मी आहे, परंतु आपण लक्ष्मीला कसं प्रसन्न करून घेऊ शकतो किंवा आपल्या घरात पैशांचे जे मार्ग मोकळे करायचे आहेत ते कसे होणार आहेत? पैसा आपल्या घरात टिकत नाही किंवा लक्ष्मी आपल्या घरात राहत नाही, आपल्या घरातली लक्ष्मी बांधली गेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पैशांचे प्रॉब्लेम येतात, कर्ज घ्यावं लागतं किंवा पैसा पुरत नाही, काही ना काही कारणास्तव तो खर्च होतो. तर याला म्हणतात लक्ष्मी बांधली गेलं. तर हे असं होऊ नये. पैसा तुमच्या घरात जास्तीत जास्त यावा, तुमच्या घरात सुख समृद्धी यावी, तुमच्या घरात सगळं काही चांगलं व्हावं. यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यावर एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली, म्हणजे तो मंत्र म्हणायला तुम्हाला फक्त 2 मिनिटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. सकाळी तुम्हाला बेडवर बसूनच हे काम करायचं आहे. तर तो मंत्र कोणता आहे, कशा पद्धतीने बोलायचा आहे आणि कशा पद्धतीने तो करायचा आहे यावर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला खाली एक बेल आयकॉनचं बटन आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं परंतु तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर दिसणार आहे, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येणार आहे. तर सकाळी आपण झोपेतून उठतो, झोपेतून उठल्यावरच तुम्हाला हे एक काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही बेडवर आहात, बेडवर बसूनच तुम्हाला करायचं आहे. हे तुम्ही म्हणजे महिला, पुरुष किंवा लहान मुलं सुद्धा करू शकतात. आणि याला पिरियड्स, सुतक किंवा विटाळ याचं काहीही बंधन नाही की म्हणजे या दरम्यान तुम्ही करू शकत नाही. दररोज तुम्हाला हे एक छोटंसं 2 मिनिटाचं काम करायचं आहे. याला काहीच वेळ लागणार नाही. पैसा तुमच्याकडे खेचला जाणार आहे, लक्ष्मी तुमच्याकडे येणार म्हणजे येणारच आहे. आणि मी आधीच सांगते, ज्यांना विश्वास असेल त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि ही गोष्ट करायला सुरुवात करा. विश्वास नसेल तर व्हिडिओ नाही बघितला तरी सुद्धा चालेल. बऱ्याच जणांना काय होतं, या गोष्टीनं अंधश्रद्धा वाटतात, म्हणजे काही फालतूगिरी करतात आणि काही सांगतात. बऱ्याच जणांना असे कमेंट्स येतात ना निगेटिव्ह, म्हणजे मी युट्यूबवर बघते म्हणून मी तुम्हाला सांगते, पण या गोष्टीत तथ्य आहे. असं करू नका. म्हणजे तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून ही गोष्ट करा. कुठली गोष्ट करत असताना विश्वास ठेवायचा आणि ती गोष्ट करायला सुरुवात करायची. आणि ती गोष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा फरक दिसणार म्हणजे दिसणारच आहे. आणि कोणताही स्वामी भक्त असेल तर तो दुसऱ्या स्वामी भक्ताला असं चुकीची माहिती देणार नाही आहे. जे काही देणार ती चांगलीच माहिती देणार आहे. म्हणून विश्वासाने ही गोष्ट करा. तर तुम्हाला काय करायचंय, सकाळी तुम्ही उठले की उठल्यावर बेडवरच बसा, खाली उतरू नका. बेडवर बसल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात असे समोर घ्यायचे आहेत, असे हे बघा, असं करायचं, असे गोल करायचे हात. असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातांकडे एकटक बघायचं आहे. आपल्या हातात लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद आहेत, म्हणजे श्रीकृष्ण. आपल्याला ही गोष्ट माहीतच नाही आहे. तर हे हात असे केल्यानंतर तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, हा मंत्र तुम्हाला 3 वेळा म्हणायचा आहे. 3 वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असा 3 वेळा हात फिरवायचा आहे, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर डोक्यावरून 3 वेळा हात फिरवायचा आहे, अशा पद्धतीने. बस एवढं करायचं आहे. आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं आहे. म्हणजे उतरत असताना तुम्हाला तुमचा उजवा पाय जमिनीला टेकवायचा आहे. आणि तुम्हाला जमिनीला, म्हणजे आपली जी भूमाता आहे तिला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तिचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, तिचा नमस्कार करायचा भूमिमातेला. आणि तिला वंदन केल्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं आहे. म्हणजे उजवा पाय ठेवून त्यानंतर तुम्हाला भूमिमातेचं दर्शन घ्यायचं आहे, तिला नमस्कार करायचा आहे, तिला वंदन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खाली उतरून तुमच्या कामाला लागायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची असेल, ब्रश करायचा असेल, त्या गोष्टी तुम्ही नंतर करू शकता. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. कमीत कमी ही गोष्ट तुम्ही 11 ते 21 दिवस करा किंवा कमीत कमी 1 महिना करून बघा तुम्हाला काय फरक दिसतो. नक्की तुम्हाला 100% काय 1001% तुम्हाला फरक दिसणार. तुमच्या घरात जे काही वादविवाद असतील किंवा तुमच्या घरात ज्या काही गोष्टी होत नसतील, चांगल्या गोष्टी त्या होणार आहेत. आणि पैशांचे काही प्रॉब्लेम असतील
ते सुद्धा दूर होणार आहेत. तुमच्या घरात एक प्रकारचं म्हणजे शांततेचं वातावरण निर्माण होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा जो काही स्वतःचा ताणतणाव असेल तो निघून जाणार आहे. तुम्हाला मनात शांती मिळणार आहे. बघा, या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मनाला शांती मिळणं खूप गरजेचं आहे. तर मन शांत राहील तरच आपण आयुष्यात कुठली पण गोष्ट करू शकतो. तर तुमचं मन शांत राहणार आहे आणि मन शांत राहिलं तुमच्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. तर हे छोटंसं काम करायला तुम्ही सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो. विश्वासाने करा. विश्वासाने जर तुम्ही करणार तर ही गोष्ट नक्की तुम्हाला म्हणजे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. बऱ्याच जणांना काय होतं, विश्वासच बसत नाही या गोष्टींवर. असं वाटतं की ही अंधश्रद्धा आहे, पण असं नसतं. शास्त्र सुद्धा आहे, वास्तुशास्त्र सुद्धा आहे, पण काय होतं आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तर विश्वासाने करा. एका महिन्यात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे. आणि कोण कोण हे करणार, तुम्हाला काय काय रिझल्ट दिसला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.